आता बातम्या पाहूयात विस्ताराने। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीचा बोलबाला। महायुतीचा 288 पैकी 207 जागांवर विजय झालेला आहे। राज्यात सर्वाधिक नगराध्यक्ष महायुतीचेच आहेत। भाजप नंबर 1 चा पक्ष ठरला आहे। त्या पाठोपाठ शिवसेना आणि राष्ट्रवादीचा नंबर आहे। महाराष्ट्रात 288 नगर परिषद नगरपंचायतींमध्ये मतदान झालं, निवडणूक झालेली आहे। या मतमोजणी दरम्यान भाजप 1 नंबरचा पक्ष ठरलेला आहे। त्या पाठोपाठ शिवसेना आणि राष्ट्रवादीचा नंबर आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय महायुतीचे सर्वाधिक नगराध्यक्ष राज्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। जोरदार जल्लोष भाजपाकडून सुद्धा केला गेलाय। भाजप 1 नंबरचा पक्ष ठरलाय। नक्कीच आपण जर बघतोय तर महायुतीसह तिन्ही पक्ष मिळून 207 नगराध्यक्ष जे आहेत ते निवडून आलेले आहेत। महाविकास आघाडीचे जवळपास 44 नगराध्यक्ष आहेत आणि त्यानंतर 37 जे आहेत ते इतर पक्षातले आहेत। आता यामध्ये भाजप म्हणजे 117 आहेत, शिंदे सेना जी आहे ती 53 आहे, राष्ट्रवादी 37 आहे। मात्र यामध्ये महायुतीमध्ये भाजप वरचढ ठरलेला पाहायला मिळतोय। महाविकास आघाडीमध्ये मात्र काँग्रेसने स्वतःची जी प्राणप्रतिष्ठा आहे ती पणाला लावलेली आहे आणि आता महाविकास आघाडीचा विचार करता काँग्रेसचे सर्वाधिक नगराध्यक्ष जे आहेत ते निवडून आलेले सध्या पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये जर एकंदरीत आपण बघितलं तर प्रश्न जर पडले तर प्रश्न असे आहेत की यामध्ये ठाकरे सेना जी आहे ती आता पूर्णतः तळाला गेलेली आहे। त्यांचे जे बालेकिल्ले आहेत ते देखील उद्ध्वस्त झालेले पाहायला मिळत आहेत। काँग्रेस त्यातल्या त्यात बरी त्यांनी यावेळी थोडीफार प्रगती केलेली पाहायला मिळते। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष देखील पिछेहाट झालेली आहे, त्यामुळे त्यांचं देखील एक प्रकारे नुकसान झालंय असंच म्हणू शकतो। या व्यतिरिक्त जर बघितलं तर भाजपने मात्र सर्वाधिक नगराध्यक्षपद जिथे त्यांची सत्ता नव्हती तिथे देखील त्यांनी स्वतःचे नगरसेवक अनेक ठिकाणी निवडून आणणं देखील त्यांना कठीण होतं। तिथे देखील त्यांनी नगराध्यक्ष सोडाच पण नगरसेवक देखील अनेक ठिकाणी त्यांनी निवडून आणलेले पाहायला मिळतात। याचा अर्थ आपण म्हणतो की जिता वही सिकंदर असाच एक प्रकार झालेला पाहायला मिळतोय। यावर अनेक वेळेला आपण बघतोय की ईव्हीएमचा विषय काढला जातोय। काल देखील खासदार संजय राऊत यांनी ईव्हीएम बद्दल भाष्य केलेलं पाहायला मिळालं। मात्र आत्ता या क्षणी हे भाष्य करून काही फायदा आहे का, हा प्रश्न देखील खरं तर महाविकास आघाडीने या प्रश्नावर देखील विचार करणं गरजेचं आहे। आपण कुठे कमी पडतोय याचा विचार महाविकास आघाडीने आता करणं आवश्यक आहे। 29 महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्याच्या तारखा जाहीर झाल्यात। सगळ्यांचं लक्ष जे आहे ते मुंबई महापालिकेकडे लागलेलं पाहायला मिळतंय आणि यामध्ये आपण जर बघितलं तर आता देखील सातत्याने महायुतीकडनं म्हणजेच भाजपकडनं आमचाच महापौर मुंबईत बसेल अशा पद्धतीचं वक्तव्य सातत्याने केलं जात आहे। मात्र हे देखील ठाकरे बंधू दोन्ही एकत्र आल्यामुळे नेमकं काय होईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। असं असलं तरी जी शक्यता आहे मुंबई महापालिकेच्या महापौराची ती देखील कालच्या निकालानंतर जर आपण वर्तवली तर ती महापौर भाजपचाच बसण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाहीकडनं आपण जो सर्वे केला होता किंवा आपण ज्या पद्धतीने लोकांशी बोलतोय त्या पद्धतीने देखील भाजपचा महापौर बसेल अशीच चर्चा सध्या सर्वत्र आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेची सत्ता देखील कदाचित भाजपच घेणार आणि भाजप मुंबईचा गड राखणार असं बोललं तर काहीच चुकीचं ठरणार नाहीये। आता जर आपण बघितलं तर संपूर्ण नगर परिषदा असतील, नगर पंचायती असतील, साधारण 288 जागा होत्या। 288 पैकी 207 जागांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय मिळवणं हे देखील खरं तर कौशल्यच मानावं लागेल। आणि एकंदरीतच जर बघितलं तर शिंदे सेनेनी देखील त्यांचा स्ट्राईक रेट जो आहे तो ठाकरे सेनेपेक्षा वाढवलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे कुठेतरी हा ठाकरेंना देखील जोरदार फटका असल्याचं बोललं जातंय। नक्कीच आपण पाहतोय भरघोस असा या ठिकाणी विजय महायुतीला मिळालेला आहे। तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।